आटपाडीत वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा दणका. साहित्यभूमी वृत्तसेवा. सविस्तर बातमी. आटपाडी तालुक्यातील देशमुखवाडी येथे आज पहाटे महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मैनांक घोष यांच्या आदेशानुसार आणि प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये आटपाडीच्या तहसीलदार शीतल बंडगर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पथकाचे नेतृत्व केले. महसूल विभागाचे पथक अचानक देशमुखवाडी परिसरात दाखल होताच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कारवाई दरम्यान नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेला एक जेसीबी प्रशासनाच्या निदर्शनास आला. कारवाई होणार हे लक्षात येताच संबंधित चालकांनी वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने वाहनाचा पाठलाग करत संबंधित जेसीबीवर कारवाई केली. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी विनायक पाटील यांच्यासह विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप आणि प्रशांत जाधव यांनी सहभाग घेतला. दरम्यान अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. साहित्यभूमी वृत्तसेवा. जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास.